अर्चना जयंत गौरकर. ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलसाठी मी त्यांच्याच एका लेखाचं आज अभिवाचन करणार आहे. ललित लेखाचं नाव आहे या इथे अलीकडे आणि कोलावरी डी या संग्रहात ते समाविष्ट आहे. काळाच्या ओघात आणि काळाच्या वेगात गावा ओस पडली. लोकांचा ओढा शहरांकडे वाढला. तसेच एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब असाही कुटुंबाचा झालेला प्रवास आणि भूतकाळात हरवून गेलेल्या अनेक गोष्टींचे यथार्थ वर्णन त्यांनी या लेखात केले आहे. माझे हे सादरीकरण डॉक्टर छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलवर किंवा www.chayamahazan.com या संकेतस्थळावर आपणास पाहता येईल. ऐकूया ललित लेख या इथे अलीकडे. मित्र म्हणाला, चल तुला माझं जुनं घर दाखवतो. कोणत्या गावाला मी विचारलं. इथंच आपल्या गावात. त्याच्या या म्हणण्यावर मी हसले. जुनं घर हे नेहमी गावीच असते, खेड्यात असते ही माझी कल्पना. त्या खेड्यात आपण न कसणारी आपली थोडीफार शेती शिल्लक असते. ती शेती कोणाला तरी कसायला दिलेली असते आणि त्यातून वर्षाकाठी तो कसणारा किंवा मोलानं ठरवलेला कामकरी पण खरा मालक असणारा शेतकरी आपल्याला काहीतरी पैसे देत असतो. त्यातच आपण नामधारी शेतकरी खुश असतो. त्याच्या एका जुनं घर या शब्दानं मी थेट गावाच्या शेतावर आणि वाड्यावर चक्कर मारून आले. जुनं घर म्हणजे वाडाच हेही आपल्या मनात रुतून बसलेली कल्पना असल्याचं जाणवून गेलं. मग त्याच्याबरोबर मी जायचं कबूल केलं. रुटीनचं काम करतानाही सतत मला वेळच होत नाही हे वाक्य सतत म्हणत एके दिवशी मी वेळ काढला. त्याच्या घरी गेलो आणि मी गोंधळून गेले. जुनेपणाचा मागमूसही नसलेल्या एका छोटेखानी बंगल्यासमोर आम्ही उभे होतो. प्लॉट साधारण 4-4.5 स्क्वेअर फुटांचा असावा. फक्त अजिबात निगा नसल्यामुळे अंगणात छोट्या फांद्या, वाळलेली पानं, पॉलिथिनच्या पिशव्या, गुटख्याची, बटाटा वेफर्सची किंवा तत्सम पदार्थांची पाकिटं पडलेली होती. गेट मोडलंय रे, मी म्हणाले. लोकांनी तोडलंय बहुधा. इथं कुणी वस्तीला नाही ना, मग काय फुकटची वापरायला जागा, तो म्हणाला. पण घर चांगलं आहे अजून. तू तर म्हणालास जुनं झालंय. 20-25 वर्षापूर्वी बांधलं होतं, तो दारापाशी कुलूप काढत म्हणाला. मजबूत आहे, मी पुटपुटले. माझ्या मनात आश्चर्य वाटत होतं. काय करणार इथे? तुझं ऑफिस काढतोस की भाड्यानं देणार की रिनोव्हेशन करायचं ठरवलंस? माझ्या प्रश्नावर तो क्षणभर गप्प झाला. म्हणाला, बिल्डरला दिलाय, तो फ्लॅट सिस्टीम काढेल. एखादा फ्लॅट वाटला तर आपण ठेवून घ्यायचा, मी घेईन बहुधा. बाबांनी त्यांच्या कष्टाच्या पैशानं बांधलाय बंगला. त्यावेळी गावाच्या बाहेर होता. आम्हाला गावात 4-5 किलोमीटर अंतर तुडवून यावं लागायचं. किती दूर वाटायचं. आता थेट सिटीत आलंय. गर्दी वाढलीये. इथे आजूबाजूचे 4 बंगले एका बिल्डरनं घेतलेत. बहुधा शॉपिंग सेंटर काढेल, नाहीतर एखादी रेसिडेन्शियल योजना. मला काही लोक येऊन भेटले. पण तू कुठे राहायचं ठरवलं आहेस की आहे त्या भाड्याच्या घरात? मी अडखळले. एवढं मोठं घर सोडून तो एका फ्लॅटमध्ये राहत होता. अर्थात आमच्या ओळखीत कोणाच्या घरा वगैरेचा विषय झालाच नव्हता. मी 9 किलोमीटरवर रो हाऊस बुक केलाय. 3 बेडरूम आहेत, तो उत्साहाने म्हणाला. मी विचारात पडले. म्हणाले, तू पुन्हा इतक्या लांब जाणार राहायला? जाण्या येण्याचा प्रॉब्लेम, भाजी, किराणा सगळंच दूर. हल्ली
नव्या स्कीम्सना सगळं उपलब्ध असतं. दुकानं, चहाच्या टपऱ्या, भाजी, स्विमिंग टँक, जिमपासून सगळंच. मी त्याच्या उत्साहासमोर गप्प बसले. परत निघालो तेव्हा तो बोलत होता, पण माझं लक्ष नव्हतं. तुझ्या घरातून आपली शाळा दिसायची, आठवतं? आणि घंटेचा आवाजही कधी कधी ऐकू यायचा. माझा दुसरा मित्र अमेरिकेतून आला होता भेटायला, तेव्हा तो म्हणाला होता. त्याच्या आवाजात उदासी होती, भूतकाळाची ओढ होती. दूर देशी राहिल्यानं तो नॉस्टॅल्जिक झाला असणार असं वाटून मीही होला हो करीत इतर आठवणी काढत होते. निघताना तो म्हणाला होता, किती बदललंय रे सगळं. हे गाव आपलं आहे असं वाटतच नाही. स्टेशन पासून तर इतके मॉल्स आहेत आणि एवढ्या मोठाल्या बिल्डिंग्स आहेत की आता गाव तर सोडाच, आपण भारतातच आहोत की नाही असं वाटावं. अर्थात इतकी घाण रस्त्यावर, त्यामुळे आपला देश नाही हे विसरता येत नाही, ते वेगळं. आपण ज्या ग्राउंडवर खेळायला जात होतो ते दिसतच नाही. मी मुद्दाम गेलो होतो बघायला. केवढं मोठं ग्राउंड होतं. आता हातपाय आकसून बर्गर एवढं झालंय. इतकी घरं आणि बिल्डिंग्सनी घेरलंय ते. काय मुलं खेळत असतील देव जाणे. ताजी हवा तर केव्हाच उडून गेली असणार. गावाचं डिसेंट्रलायझेशन झालंय. माझे दोघेही मित्र खरं ते सांगत होते. ताजी हवा, निर्मळ वातावरण यासाठी लोक गावाचा म्हणजे शहराचा मध्यवर्ती भाग सोडून दूर परिघावर जात होते. काही त्याच जागांवरची घरं पाडून फ्लॅट काढून पैशाची तरतूद आणि डोक्यावर छप्पर असे दोन्ही भाग साधत होते. गावाचा चेहरा बदलतोय किंवा गावाला चेहराच राहिला नाहीये. पूर्वी शेती असणं, शेतजमीन कसणं ही गोष्ट सामान्यपणे केली जायची. लोक त्यात समाधानाने राहत होते किंवा असावेत असं आता वाटतं. एकत्र कुटुंब होती. कुरबूर असल्या तरी पर्याय फार काळ शोधला गेला नाही. हेही खरं होतं. एकखंबी कुटुंबात आश्रित होते, पण आश्रिततेची जाणीव, अवलंबून आहोत ही जाणीव मनात बोचून रक्तबंबाळ करण्या इतकी नव्हती. किंवा त्यालाही पर्याय असे शोधले गेले की कुटुंब एकत्र राहावं. मग शिक्षणाची वावटळ आली. खेड्यावरच्या शेतजमिनीवरून तरुण पोर उचलली ती तालुक्याला आली. घरं विभागली. एक खोली तालुक्याला झाली. भाकरी करून घालायला घरातली एक बाई कुटुंबातून उचलली गेली. तालुक्याचा तरुण शहरात आला. मग मोठ्या शहरी गेली. मग जिल्ह्याच्या गावात एक खोली झाली. घर पांगलं. खेड्यापासून तरुण दूर झाला. आता शिक्षणाची वावटळ आली म्हणण्यापेक्षा झंझावात आला. तरुण मुलांबरोबर मुलीही कुटुंबापासून दूर होऊ लागल्या. एकूण मूळ जागेपासून माणूस दूर व्हायला लागला. तो खेड्यातून शहरात आणि शहरातून महानगरात गेला. आता तर महानगरातून परदेशातही. गावाकडची घरं, वाडे ओस झाले. मोठ्या अगळपगळ जागेतला वावर संपून चौरस फुटात वावर वाढला. गावापासून माणूस दूर झाला. आता तिकडचा विचार करायला वेळ मिळत नाही. काही चाकरमाने निवृत्तीनंतर तिकडे जाऊ म्हणताना दिसतात. अशा कितीतरी गोष्टींपासून आपण दूर जातोय. हे घडतंयही खूप वेगानं. चूल गेली, शेगडी पेटवण्याची प्रात्यक्षिकं टीव्हीवर पाहायची वेळ आली. गॅस आला, आता इंडक्शन कुकर आलंय. माझे सासरे बरीच वर्ष कुकरमध्ये शिजवलेला भात खात नव्हते. आता मायक्रोवेव्हमधलं जेवण आपण जेवतोय. बाजरी ज्वारीची भाकरी दुरावली. पिझ्झा बर्गर आले. ज्वारी बाजरी गेली आणि मका आला. मल्टिप्लेक्समध्ये बसून ज्वारीऐवजी मक्याच्या लाह्या खाताना
मका आम्ही जनावरांना खाऊ घालायचो असं दबक्या आवाजात ऐकायला यायला लागलंय. स्वस्त ज्वारीची जागा महाग अमेरिकन मक्यानं कधी घेतली, ती महागात घेऊन चाखण्याची सवय जाहिरातदारांनी कधी लावली मंड्याच्या आत, हे घडून गेलं. निर्मळ आणि शुद्ध पाणी दूर गेलं. गंगा मैली झाली. फिरकीच्या पितळी तांब्याची जागा प्लास्टिकच्या बाटलीनं घेऊन पाणी बंदिस्त केलं. निसर्गानं मुक्त हस्ताने दिलेल्या पाण्याचं दान आपण विक्रीला काढलं. पितळ तांबं गेलं आणि ॲल्युमिनियम स्टील आलं. आता त्याची जागा प्लास्टिकनं घेतली. पितळी भांडी मोडीत गेली, अति महाग झाली. तांबं दिसेनासं होतंय हे पाहत असताना कोळशाच्या खाणीसारख्या धातूंच्या खाणीही श्रीमंतांच्या जबड्यात कशा जातायत हे माध्यमांकडून कळायला लागलं. बैलगाडी गेली म्हणजे कधीच गेली. आता बैल पूजेपुरते पोळ्यालाही मिळत नाहीयेत. अशा अनेक गोष्टींच्या अभावानं सणही बासनात गेले. वटसावित्रीला वड नाही, संक्रांतीला मातीचे घडे नाही. मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन्समुळे हरितालिकेला वाळू विकत आणली तर पूजा होते. अगदी मृत्यूसमयी मुखी घालायला आणलेलं पॅक्ड गंगाजल तरी गंगेचं आहे असं मानायला जागा राहिली नाही. अशी लाखो उदाहरणं आहेत. आपण परिवर्तनाच्या काळात जगतोय. हे परिवर्तन वावटळीसारखं नाही, तर वादळासारखं घोंघावत येत आहे. या घोंघावात आपण मूळ गोष्टींपासून दूर फेकलो जातोय. शिवाय आपण किती दूर जातोय किंवा का दूर जातोय ह्याचा विचार करायला वेळ नाही. शांत आयुष्याकडून दूरवर जाऊन तणावाखालच्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. ते द्वापार युगातून कलियुगाकडे चाललंय का वगैरे संकल्पना कुठेतरी दूर उडून गेल्यात. जोरानं वाहणाऱ्या पाण्यावरच्या काड्याकुड्यासारखं जीवन जगताना क्षणभराच्या विसाव्यासाठी किनारा नाहीये. हे परिवर्तन आपल्याला काय देतंय? यातून खरंच काय साधतंय? हे चांगलं आहे की वाईट हे कळण्यापलीकडे आपण आहोत. पिझ्झा खाऊन किंवा फास्ट फूड खाऊन बुद्धिमांद्य येते असं म्हणतायत. मोबाईलनं बहिरेपण येत आहे आणि टीव्हीनं चष्मे लागतायत असं म्हणतात. पण आपल्याला वेगातच, तेही परिवर्तनाच्या वेगानं स्तंभित आणि दिंगमूड केलंय. वेगळ्या बुद्धिमांद्याची गरज नाही. आपण एकमेकांपासून दूर चाललोय, मूळ गोष्टीपासून दूर चाललोय. पूर्वी परदेशात दूर गेल्यावर संस्कृती बदलायची. आता 4 भिंतींच्या आतच संस्कृती बदलते. कालाय तस्मै नमः न म्हणता शास्त्राय तस्मै नमः म्हणणं योग्य. कारण आता आपण काळ जिंकायला निघालोय.